साताऱ्याच्या संगमावलीच्या पवित्र सानिध्यात एक दिवस, पण आयुष्यभर आठवणीत राहणारा हा दिवस. कारण कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक दिवस हा काही औरच असतो. कृष्णा वेण्णेच्या संगमावर वाहणारा शांत वारा, मंदिरातील घंटानाद आणि कुटुंबासोबत घालवलेले हे सुंदर क्षण. खरंच सुख मोठ्या गोष्टींमध्ये नसतंच, तर आपल्या माणसांसोबत अशा छोट्या प्रवासात दडलेलं असतं. लहान मुलांच्या चेहऱ्यावर निरागस हसू, आई वडिलांच्या डोळ्यातलं समाधान आणि जोडीदारासोबत घेतलेला प्रत्येक शांत क्षण आणि मनाला नव्याने जगायला शिकवणारं असं हे रमणीय वातावरण. देवदर्शन, निसर्ग आणि कुटुंबाचा सहवास यापेक्षा सुंदर, श्रीमंत माणूस दुसरा कोणीच असू शकत नाही. एक दिवसाचा प्रवास, पण मनाला आयुष्यभर शांतता देणारा असा हा क्षण असतो. संगम माऊली हे सातारा शहराजवळ एक प्रसिद्ध धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम होतो, त्यामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. संगमाजवळ असलेल्या मंदिर आणि शांत परिसर भक्तांना व पर्यटकांना आकर्षित करतो. या परिसराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कृष्णा व वेण्णा नदीचा पवित्र संगम, प्राचीन मंदिरं आणि धार्मिक वातावरण. देवदर्शनासोबत सुंदर नैसर्गिक दृश्य, छायाचित्रण आणि कुटुंबासोबत फिरण्यासाठी उत्तम ठिकाण. अनेक भक्त येथे पूजा अर्चा, तर्पण व धार्मिक विधी करण्यासाठी येत असतात. ह्या परिसराला एक सुंदर असा इतिहास देखील आहे आणि काही भाविकांची मनोभावे श्रद्धा देखील आहे. स्थानिक श्रद्धेनुसार या संगमावर स्नान व पूजा केल्यास पुण्य लाभते. अनेक भाविक अमावस्या, पौर्णिमा आणि विशेष धार्मिक दिवसांमध्ये येथे दर्शनासाठी येतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की साताऱ्यात यायचं कसं? सातारा शहरापासून अंदाजे 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती हे सुंदर असं ठिकाण आहे. रस्ता मार्ग सहज, सोपा आणि पोचण्याजोगा आहे. खाजगी वाहनांनी, ऑटो रिक्षांनी, स्थानिक बसने देखील तुम्ही इथं येऊ शकता. भेट देण्याची योग्य वेळ जर कोणती असेल तुम्ही मला विचाराल तर पावसाळ्यात परिसर हा अतिशय सुंदर दिसतो. सकाळ व संध्याकाळ दर्शनासाठी शांत आणि प्रसन्न वेळ असते. आता साताऱ्यातील बरीच वेगवेगळी ठिकाणं सुंदर आहेतच, मन मोहून टाकणारी आहेतच, पण एक दिवसाची कुटुंबासोबत छान अशी सुंदर ट्रिप